नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्जन अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं मी प्रथमतः खूप खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः शालेय जीवनामध्ये जर वेगवेगळ्या परीक्षांचा, स्पर्धा परीक्षांचा विशेषतः जर विचार केला तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी निश्चितच यापैकी स्कॉलरशिप, MTSC, NTSC यासारख्या ज्या काही एक नामवंत अशा स्पर्धा परीक्षा आहेत त्या नक्कीच दिलेल्या असतील. आणि साहजिकच तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं एक टार्गेट असेल की 11th-12thला सायन्स घ्यायचं आणि सायन्सच्या नंतर त्या काळामध्ये JEE, नीट किंवा नाटासारख्या वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करायची आणि आपलं एक उत्तम असं करिअर घडवायचं. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा भविष्यामध्ये सायन्समध्ये त्या ठिकाणी सायन्स फील्डमध्ये जाण्याचा जर विचार असेल आणि तुम्ही जर JEE किंवा नीटसारख्या एक्झामची त्या ठिकाणी प्रिपरेशन करण्याच्या विचारात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला MTSC आणि NTSC या परीक्षा निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. पण यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा जर विचार केला तर त्या सगळ्यांमध्ये एक मात्र लिमिटेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि ती म्हणजे प्रॉपर विज्ञानासाठी डेडिकेटेड अशी कोणतीही परीक्षा तुम्हाला तिथं दिसणार नाही. बरं असेल तरी देखील त्यामध्ये प्रॅक्टिकल अप्रोच फारच कमी असतो. म्हणजे जे काही प्रश्न विज्ञानाचे विचारले असतात तर ते साधारणतः थेरॉटिकल असतात. म्हणजे एकंदर एखादा कन्सेप्ट तुम्ही जर वाचला तर त्यावर MCQ फॉर्मॅटमध्ये ते क्वेश्चन्स असतात. पण खरोखर एखादा कन्सेप्ट विशेषतः विज्ञानातला तुम्हाला समजला आहे का आणि समजला असेल तर त्याची कारणमीमांसा तुम्हाला करता येते का, त्यामागं नेमकं वैज्ञानिक जे काही तत्व आहे, जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल आहे तर ते नेमकं कसं काम करतं. तर या पद्धतीनं एक सर्वांगीण आणि विद्यार्थ्याचा सगळ्याच दृष्टीनं वैज्ञानिक पाया बनवणारी जर कोणती परीक्षा असेल तर मित्रांनो तर ती आहे डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा. मित्रांनो, नावामध्येच त्याच्या बालवैज्ञानिक आहे. म्हणजे भविष्यामध्ये एकंदर त्या ठिकाणी सायंटिस्ट बनवण्यासाठी आवश्यक असणारे जे काही गुण आहेत हे गुण विकसित करण्याच्या दृष्टीनं या परीक्षेची त्या ठिकाणी रचना करण्यात आलेली आहे. मित्रांनो, ही परीक्षा जी काही आहे तर 1981 पासून त्या ठिकाणी आयोजित केल्या जाते. आयोजित करणारी जी काही बॉडी आहे तर ती देखील एक नामवंत अशी बॉडी आहे आणि ती म्हणजे ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशन. 1981 पासून ही जी काही परीक्षा आहे तर ती अखंडितपणे आपल्याला महाराष्ट्रामध्ये राबवताना या संस्थेमार्फत आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, इथं ही जी काही कॉम्पिटिशन आहे तर इतर कॉम्पिटिशनप्रमाणे 1 किंवा 2 टप्प्यांची नाही आहे. याच्यामध्ये देखील तुम्हाला स्कॉलरशिप भेटतात, पण ही जी काही कॉम्पिटिशन आहे तर एकूण 4 स्टेजेसमध्ये कंप्लीट होत असते. यामध्ये नेहमीप्रमाणे पहिला जो काही टप्पा आहे तर तो थेरॉटिकल टप्पा आहे. यामध्ये साहजिकच तुम्हाला MCQ किंवा रिटर्न पद्धतीनं हा पेपर कंडक्ट केला जातो आणि त्याच्यानंतरचे जे काही आहे तर ते प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट करणारा टप्पा आहे. आता इथं 2 वर्षांच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. इयत्ता 6वीचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते देखील ही परीक्षा देऊ शकतात आणि इयत्ता 9वीचे जे काही विद्यार्थी आहेत तर ते देखील ही परीक्षा देऊ शकतात. तर या दोन्ही वर्गांसाठी त्या ठिकाणी दुसरा जो काही टप्पा आहे तर तो टप्पा प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट करावा लागणारा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही विद्यार्थी पात्र ठरणार असतात, आता ते ठरण्यासाठीचा जो काही क्रायटेरिया आहे तर तो आपण पाहणारच आहोत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे गेलेले विद्यार्थी आहेत तर त्यांना ते प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट करावे लागतात. आणि तिसरा आणि चौथा जो काही टप्पा आहे तर तो देखील युनिक असा टप्पा आहे मित्रांनो. त्यामध्ये साधारणतः तुम्हाला प्रोजेक्ट सबमिट करावा लागतो तिसऱ्या टप्प्यामध्ये आणि त्याच्याबद्दलचा एक इंटरव्ह्यू देखील होत असतो, मुलाखत देखील होत असते. आणि चौथ्या टप्प्यामध्ये प्युअरली त्या ठिकाणी एक जनरल इंटरव्ह्यू होत असतो. साधारणतः याच गोष्टींविषयी आपल्याला डिटेलमध्ये माहिती घ्यायची. पण एवढं तर निश्चित आहे, या परीक्षेचा एकमेव उद्देश काय आहे तर विद्यार्थ्यांचा जो काही एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, वैज्ञानिक पाया आहे तर तो डेव्हलप करणं आणि विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तत्व जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल्स आहेत तर ते खरोखर समजले आहेत का आणि जर समजले असतील तर त्यांना त्याचं ॲप्लिकेशन करता येतं का हे पाहणं. तर इथं या ठिकाणी मित्रांनो ही परीक्षा जी काही आहे तर इयत्ता 6वीचे आणि 9वीचे विद्यार्थी देऊ शकतात. मीडियम कोणतं असतं परीक्षेचं तर इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येत असल्यामुळं ही परीक्षा जी काही आहे तर इंग्लिश मीडियममध्ये देखील होऊ शकते आणि मराठी मीडियम देखील होऊ शकते. पण आता आणखी एक मुद्दा आहे की जे सेमी इंग्लिशचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी नेमकं कोणत्या मीडियममध्ये ही परीक्षा देऊ शकतात तर ते सर्वस्वी त्यांच्यावर आहे. म्हणजे त्यांना सेमी इंग्लिशवाल्यांना जर इंग्लिश मीडियममध्ये परीक्षा द्यायची असेल तर देऊ शकतात. मराठी मीडियममध्ये जर त्यांनी त्या ठिकाणी ती लँग्वेज जर चूज केली तर त्यांनी मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसोबत देखील ती परीक्षा देऊ शकतात. पण एवढं निश्चित आहे की एकदा का तुम्ही एखादं मीडियमची त्या ठिकाणी सिलेक्ट केलं उदाहरणार्थ पहिल्या टप्प्यासाठी तर ते तुम्हाला शेवटपर्यंत तेच ठेवावं लागतं. कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला मीडियम त्या परीक्षेच्या मधल्या कुठल्या
ई टप्प्यावर चेंज करण्याचा अधिकार नाही आहे. आता कोणते बोर्ड आहेत मित्रांनो, जे काय आपलं SSC बोर्ड आहे त्यासोबतच CBSE, ICSE, इंटरनॅशनल बोर्ड आणि इतर कोणत्याही राज्यातले जे काही स्टेट बोर्डाचे विद्यार्थी आहेत तर ते देखील ही परीक्षा देऊ शकतात. आता साहजिकच इतर राज्यातले विद्यार्थी म्हटल्यानंतर त्यांना इंग्लिश आणि मराठी या दोन मीडियममध्ये साहजिकच त्यांनी इंग्लिशच मॅक्झिमम विद्यार्थी सिलेक्ट करतील. आता ही परीक्षा जी काही आयोजित केल्या जाते तर त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आपण काही रिजन पाडलेले पाहायला भेटतात. आता इथं मुंबई रिजनमध्ये मुंबई आणि मुंबई सबअर्बन म्हणजेच मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांचा समावेश पाहायला भेटतो. ठाणे रिजनमध्ये ठाणे, पालघर, रायगड, त्याच्यानंतर पुणे रिजनमध्ये पुणे, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक रिजनमध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला भेटतो. कोल्हापूर रिजनमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांचा समावेश तुम्हाला पाहायला भेटतो. आणि बाकीचे जे काही विभाग आहेत तर ते देखील तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. इतर ह्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, विदर्भाचा एक सेपरेट रिजन आहे, लातूरचा एक सेपरेट रिजन आहे आणि इतर त्या ठिकाणी अदर दॅन महाराष्ट्रामध्ये कन्सिडर केलं जातं. महाराष्ट्राच्या बाहेर देखील ही परीक्षा होऊ शकते, त्यांना देखील सेंटर अलॉट केलं जाऊ शकतं. पण एवढं निश्चित आहे की तिथं एक अट त्यांनी ठेवलेली आहे. मिनिमम 50 विद्यार्थी त्या सेंटरमधून त्या ठिकाणी रजिस्टर होणं अपेक्षित असतं. त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी या वर्षीची जी काही परीक्षा होणार आहे तर त्याचा त्या ठिकाणी एक शेड्यूल त्यांनी इथं दिलेला आहे. तो शेड्यूल थोडक्यात समजावून घेऊया. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतो की सर या वर्षीच्या परीक्षेची डेट गेलेली आहे का? तर मित्रांनो सुदैवानं आणखी देखील डेट गेलेली नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक्सेप्टिंग ऑनलाईन एंट्री फॉर्म्स जे काही आहे, सोप्या भाषेमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची जी काही डेट आहे तर ती कधीपर्यंत आहे तर 31 जुलै 2023च्या रात्रीपर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. जर समजा तुमच्यापैकी काही जणांना या काळामध्ये फॉर्म भरता नाही आला तर त्या ठिकाणी काही लेट फी सहित तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे एकंदर ही परिस्थिती येऊच देऊ नका. पण जर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरणं त्यांनी टाळलेलं आहे सुरुवातीला किंवा त्यांनी विसरलेले आहेत तर असे विद्यार्थी 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हे फॉर्म भरू शकतात. पण एवढंच आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला 25 रुपये या पद्धतीनं लेट फी भरणं त्या ठिकाणी आवश्यकच आहे. त्याच्यानंतर ऑफलाईन थेरी कॉम्पिटिशन जी काही आहे तर ती नेमकी म्हणजे या परीक्षेमधला पहिला टप्पा हा कधी आयोजित केला जाणार आहे तर ऑक्टोबरच्या जो काही 3rd वीक आहे तर त्यामध्ये ही परीक्षा होणार आहे. म्हणजे आपला हा पहिला टप्पा. त्यानंतर या थेरी कॉम्पिटिशनचा निकाल लागलीच म्हणजेच नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा जो टप्पा आहे खऱ्या अर्थानं या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणता येईल. कारण थेरी कॉम्पिटिशन तर आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पाहायला भेटतेच, पण जी काही प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते म्हणजे खरोखर तुम्हाला त्या टप्प्यावर प्रॅक्टिकल्स परफॉर्म करावे लागतात. तर तो जो काही टप्पा आहे तर इयत्ता 9वीसाठी 7 जानेवारी 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहे. आणि जो काही इयत्ता 6वीचा टप्पा आहे तर तो 21 जानेवारी 2024ला त्या ठिकाणी आयोजित करणार आहे. पहिल्या टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही विद्यार्थी पात्र झालेले आहेत तर त्यांना या कॉम्पिटिशनमध्ये या टप्प्यामध्ये पार्टिसिपेट करता येणार आहे. प्रॅक्टिकल कॉम्पिटिशनचा जो काही रिझल्ट आहे तर तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागणार आहे. मित्रांनो त्याच्यानंतर येतो तिसरा टप्पा. हा देखील खरं तर एक युनिक असा टप्पा म्हणता येईल. सबमिशन ऑफ ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट थ्रू मेल. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट एक प्रोजेक्टचा विषय निवडावा लागेल, त्यावर तुम्हाला एक रिपोर्ट जनरेट करावा लागेल आणि तो मेल थ्रू तुम्हाला त्या ठिकाणी 11 मार्च 2024पर्यंत सबमिट करायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जो चौथा टप्पा आहे तर तो चौथा टप्पा म्हणजे जनरल इंटरव्ह्यूचा. हे इंटरव्ह्यू जे काही येतं तर 17 मार्च 2024 रोजी होणार आहेत. आणि त्याच दिवशी मित्रांनो जो काही तिसऱ्या टप्प्यात आपण पाहिलेला आहे जो एक तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केलेला असतो तर त्या प्रोजेक्ट रिपोर्टच्या आधारावर एक सेपरेट इंटरव्ह्यू होणार आहे आणि तो देखील त्याच दिवशी म्हणजे 17 मार्च 2024 रोजीच होणार आहे. म्हणजे एकंदर एकाच दिवशी तुमचे 2 इंटरव्ह्यू होणार आहेत. एक म्हणजे या परीक्षेमधला जो काही चौथा टप्पा आहे त्याचा जनरल इंटरव्ह्यू आणि तिसऱ्या टप्प्याचा जो काही तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तर त्यावरचा त्या ठिकाणी एक इंटरव्ह्यू असणार आहे. दोन्ही इंटरव्ह्यू रविवार 17 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर मित्रांनो अगदी शेवटच्या क्षणाची ज्यांना उत्कंठा असते ते म्हणजे विजेते कोण तर त्या विजेत्यांचं प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी जो काही आहे तर तो 7 एप्रिल 2024 रोजी त्या ठिकाणी होत असतो. मित्रांनो यामध्ये सिलेबस जो काही आहे तर हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असतो की सर आम्ही CBSEच्या शाळेमध्ये शिकतो किंवा आम्ही
इंटरनॅशनल बोर्डच्या शाळेमध्ये शिकतो, तर हा जो सिलेबस आहे तर तो नेमका कसा आहे, कोणाला त्या ठिकाणी थोडासा फेवरमध्ये जाणार आहे. तर मित्रांनो इथं साहजिकच जे काही स्टेट बोर्डाचे विद्यार्थी येतं तर त्यांना जास्त फायदा होणारा हा सिलेबस आहे. पण एवढं निश्चितच आहे की प्रॅक्टिकल ॲप्रोच आणि तुम्हाला त्या विज्ञानांच्या जे काही लॉज, थिरम किंवा इतर ज्या काही गोष्टी येतात तर त्या समजणं आणि ते एक्सपेरिमेंट परफॉर्म करणं आणि त्यासोबतच त्याच्यावरचे जे काही बेसिक क्वेश्चन्स आहेत, फंडामेंटल क्वेश्चन्स आहेत, ते जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्ही या पद्धतीचे एक्झाम त्या ठिकाणी क्रॅक करू शकत नाहीत. त्यामुळं तुम्हाला तो सायंटिफिक ॲप्रोच जो काही आहे तर तो बिल्ड करणं अतिशय आवश्यक आहे. तर इथं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की नॉलेज बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत, जे काही रट्टा मारण्याचे क्वेश्चन आहेत, जे काही पाठांतराचे क्वेश्चन आहेत, तर यावर बिलकुलच या परीक्षेमध्ये भर असणार नाही आहेत. भर कशावर असेल तर तो जो काही कन्सेप्ट आहे त्याची अंडरस्टँडिंग किती झालेली आहे, त्याची रिझनिंग, कोरिलेशन आणि ॲप्लिकेशन म्हणजे उपयोजन जे काही आहे तर ते विद्यार्थ्याला जमतं का, हे या परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी टेस्ट करणार आहेत. मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन्स हे कोणत्या बोर्डावर आधारित असणार आहेत तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड, आणि त्या ठिकाणी काही कंटेंट रिलेटेड क्वेश्चन्स जे काही येतं तर ते ICSE, IB किंवा CBSE यासारख्या बोर्डांच्या सायन्सच्या टेक्स्टबुकमधून देखील विचारल्या जाणार आहेत. ते क्वेश्चन्स रिलेटेड टू जनरल नॉलेज इन दी सायन्स अँड सायन्स अराउंड डे टू डे लाईफ, म्हणजे काही क्वेश्चन जे काही येतं तर सायन्स या विषयाचं जनरल नॉलेज, उदाहरणार्थ समजा चंद्रयान 3चं प्रक्षेपण झालं किंवा इतर कुठेतरी एखादा न्यूक्लिअर टेस्ट झालेली आहे तर या पद्धतीच्या किंवा नवीन एखादं नोबेल प्राइजेस जे काही असतात विशेषतः सायन्स रिलेटेड तर त्यांचं काही डिस्ट्रीब्युशन, त्याचा एखादा टॉपिक जो काही आहे तर या सगळ्या गोष्टी देखील तुम्हाला या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. आणि दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण विज्ञान वापरतो तर ते देखील तुम्हाला माहिती असणं, त्याविषयी देखील जनरल इन्फॉर्मेशन असणं तुम्हाला आवश्यकच आहे. मित्रांनो या ठिकाणी या परीक्षेची आणखी एक युनिक गोष्ट म्हणजे 6वीला जे काही सिलेबस आहे तर त्या परीक्षेमध्ये 4थी, 5वी आणि 6वी या 3 इयत्तांचे प्रश्न त्या ठिकाणी येत असतात. जर पाहिलं तर साधारणतः या परीक्षेमध्ये म्हणजे पहिल्या म्हणजे थेरॉटिकल टप्प्यामध्ये जर पाहिलं तर 4थीच्या सिलेबसवर, विशेषतः विज्ञानाच्या सिलेबसवर 10% क्वेश्चन विचारले जातात, 5वीच्या सिलेबसवर 20% क्वेश्चन विचारले जातात आणि सर्वाधिक क्वेश्चन हे 6वीच्या आपल्या हमी विभागाच्या परीक्षेमध्ये 60% क्वेश्चन्स हे 6वीच्या सिलेबसवर येतात. आणि त्यानंतर मित्रांनो साधारणतः 10% क्वेश्चन हे जनरल नॉलेज जे काही असतं विशेषतः सायन्सशी रिलेटेड तर त्यावर येत असतात. म्हणजे 10%, 20%, 60% आणि 10% या पद्धतीनं या परीक्षामधल्या क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला पाहायला भेटतं. तुम्ही 9वीच्या बाबत जर पाहिलं मित्रांनो तर साधारणतः तुम्हाला 7वी, 8वी आणि 9वी या 3 इयत्तांचे प्रश्न विचारले जातात. म्हणजे एकंदर 10% क्वेश्चन हे 7वीवर येतात, 20% क्वेश्चन हे 8वीच्या सिलेबसवर येतात आणि 60% क्वेश्चन हे 9वीच्या सिलेबसवर येतात. आणि मागच्याप्रमाणे साधारणतः 10% क्वेश्चन हे आपल्याला सायन्सच्या रिलेटेड असणाऱ्या काही जनरल नॉलेजवर आणि डे टू डे सायन्स जे काही असतं आपल्या लाईफमध्ये तर त्यावर विचारलेले पाहायला भेटतात. मित्रांनो सर्वात महत्त्वाचं यासाठी फी किती आहे तर तुम्ही जर स्कूलच्या थ्रू जर फी भरत असाल तर त्या ठिकाणी रेग्युलर फी 320 रुपीज आहे. आणि जर तुम्ही वैयक्तिकरित्या रजिस्ट्रेशन करत असाल म्हणजे शाळेच्या द्वारे न भरता वैयक्तिक तुम्ही पर्सनल लेवलला जर तुम्ही त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करत असाल तर इथं मात्र फी वाढते, साधारणतः 500 रुपये पर स्टुडंट एवढी ती फी आहे. आता इथं परीक्षेचे 4 टप्पे खरं तर मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. तर पहिला टप्पा हा थेअरी कॉम्पिटिशनचा आहे, यामध्ये एक ऑफलाईन कॉम्पिटिशन होणार आहे. त्याच्यानंतर प्रॅक्टिकल कॉम्पिटिशन आहे, 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आहे आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील आहे. आता प्रॅक्टिकलमध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स तुम्हाला करायचे असतात तर कोणत्या किती एक्सपेरिमेंट करायचे असतात, किती वेळेमध्ये करायचे असतात या गोष्टीबद्दल देखील मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे. तिसरा टप्पा जो काही आहे खरं तर हा 4था टप्पा म्हणता येईल, जनरल इंटरव्ह्यूचा असतो. आणि तिसरा टप्पा जो काही आहे तर तुम्हाला एक ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा असतो आणि त्याचाही एक इंटरव्ह्यू असतो जे की जनरल इंटरव्ह्यूच्या दिवशीच म्हणजे 17 मार्च 2024लाच होणार आहे. म्हणजे एकंदर तुम्ही हे 4 टप्पे पाहू शकता. यामध्ये इतर परीक्षांप्रमाणे ही थेअरी कॉम्पिटिशन तर आहेत पण याच परीक्षेचं एक खास असं वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीचे प्रॅक्टिकल्स आणि इंटरव्ह्यू देखील सेपरेट इथं तुम्हाला पाहायला भेटतात. आता इथं या ठिकाणी प्रत्येक फेजचं डिस्क्रिप्शन तुम्ही पाहू शकता. पहिला जो काही टप्पा आहे रिटर्न टेस्ट तर मित्रांनो 100 MCQ इथं विचारल्या जातात. एकूण मार्क्स जे काही आहे इथं 100 आहे आणि 90 मिनिटांमध्ये तुम्हाला या ठिकाणी हा पेपर सॉल्व करायचा आहे. म्हणजे एकंदर सायन्स आणि जनरल नॉलेज बेस्ड असे क्वेश्चन्स 100 इथं येणार आणि 100 मार्कांसाठी 90 मिनिटांमध्ये म्हणजेच 1.5 तासामध्ये तुम्हाला सोडवायचे होतं. आता इथं या ठिकाणी
प्रत्येक विद्यार्थी हा फायनल स्टेजला जाणं गरजेचंच आहे का? तर बिलकुल नाही आहे. तुम्ही पहिला टप्पा जरी क्रॉस केला तरी देखील तुम्हाला काही ना काही इथं सर्टिफिकेट भेटतच असतं. तर इथं पाहूया मित्रांनो, मेरिट वाईज आणि रिजन वाईज जर तुम्ही पाहिलं तर जे काही टॉप 7.5% स्टुडंट आहेत तर हे फेज 2 साठी सिलेक्ट होत असतात. म्हणजे तुम्ही फक्त फेज 2 ला सिलेक्ट जरी झालात तरी देखील तुम्हाला मेरिट सर्टिफिकेट भेटत असतं. आणि तुम्ही सिलेक्ट जर झाला नाहीत तर त्यांना पासिंग सर्टिफिकेट तर भेटतच असतं. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी बिलकुल टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही या परीक्षेमध्ये पार्टिसिपेट झालात आणि पास जरी झालात किंवा पार्टिसिपेट जरी झालात तरी तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट भेटत असतं. आणि जर टॉप 7.5% विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही आलात तर इथं या ठिकाणी तुम्हाला मेरिट सर्टिफिकेट तर भेटतंच, पण तुम्ही जी काही फेज 2 प्रॅक्टिकलची फेज आहे तर त्यामध्ये देखील पार्टिसिपेट होऊ शकता, इलिजिबल होत असता. त्याच्यानंतर मित्रांनो, फेज 2 जी काही आहे जिथं तुम्हाला एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे असतात तर इथं पहिल्यांदा आपण इयत्ता 6वीचे जे काही विद्यार्थी येतात तर त्यांच्यासाठी ही फेज कशी रन होत असते हे पाहूया. इथं मित्रांनो 5 एक्सपेरिमेंट तुम्हाला करावे लागतात आणि प्रत्येक एक्सपेरिमेंट हा 6 मार्कांचा असतो. म्हणजे 6 गुणिले 5 म्हणजे एकूण 30 मार्कांची ही लेवल असते 6वीच्या विद्यार्थ्यांची आणि एकूण 30 मिनिटांचा वेळ असतो. सोप्या भाषेमध्ये प्रत्येक एक्सपेरिमेंटला तुम्हाला या ठिकाणी 6 मिनिट भेटणार आहेत. तुम्ही जर 9वीचे विद्यार्थी असाल तर इथं मात्र फिजिक्सचा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला करावा लागतो, केमिस्ट्रीचा एक एक्सपेरिमेंट करावा लागतो आणि बायोचे जे काही क्वेश्चन्स आहेत 10 क्वेश्चन्स बेस्ड ऑन दी 10 स्पेसिमन्स. तुम्ही बायोलॉजीमध्ये स्पेसिमन्स पाहतच असता तर तुम्हाला तिथं स्पेसिमन्स दाखवल्या जातील आणि त्यावर तुम्हाला 10 क्वेश्चन विचारले जातील. म्हणजे इथं जसे 30 मार्कांचा हा टप्पा आहे, इथं देखील फिजिक्सचा एक एक्सपेरिमेंट तुम्हाला परफॉर्म करायचा असतो आणि 10 मार्कांचा तो एक्सपेरिमेंट असतो. केमिस्ट्रीचा 10 मार्कांचा असतो आणि स्पेसिमेन बेस्ड हे जे काही क्वेश्चन आहेत बायोचे तर हे देखील 10 मार्कांचे आहेत. या प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला 10 मिनिटांचा वेळ असतो. सोप्या भाषेमध्ये इयत्ता 6वी प्रमाणच त्या ठिकाणी सगळं काही असणार आहे. म्हणजे मार्क 30 असणार आहेत आणि वेळ देखील 30 मिनिटांचा असणार आहे. आता इथं मुद्दा असा आहे की दुसऱ्या टप्प्यामधून तिसऱ्या टप्प्यावर, चौथ्या टप्प्यावर जे काही विद्यार्थी पास होत असतात तर त्यांच्यासाठी क्रायटेरिया काय? तर क्रायटेरिया इथं या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या. तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याला जाण्यासाठी जी काही फेज 1 झाली होती, म्हणजे जी काही थेरॉटिकल एक्झाम झाली होती त्याचे जे काही तुमचे मार्क्स आहेत तर त्याला 30% वेटेज दिलेला आहे. 30% ऑफ दी मार्क्स ऑब्टेन्ड इन फेज 1 आणि या ठिकाणी जे काही फेज 2चे म्हणजेच प्रॅक्टिकल एक्झामचे जे काही मार्क्स आहेत तर ते देखील कन्सिडर केल्या जातात. आता इथं मेरिट वाईज जे काही टॉप 10% स्टुडंट आहेत तर त्यांना फेज 3 आणि 4साठी इलिजिबल केल्या जातं, त्यांना कन्सिडर केलं जातं. म्हणजे एकंदर तुमची फेज 1 जी काही आहे तर ती शेवटपर्यंत तुम्हाला उपयुक्त ठरणारच आहे. म्हणजे फेज 1 मधून फेज 2 मध्ये तुम्ही जात असताना फेज 1चे मार्क्स तर महत्त्वाचे आहेतच, पण फेज 2 मधून फेज 3 आणि 4 मध्ये तुम्हाला जाण्यासाठी देखील फेज 1च्या मार्कांचा 30% विचार केला जाणार आहे. म्हणजे वेटेज एकंदर 30% आहे. आता इथं जनरल इंटरव्ह्यूबद्दल बघूया मित्रांनो. जनरल इंटरव्ह्यू जो काही असतो तर इथं या ठिकाणी साधारणतः तो 5 ते 7 मिनिटांचा असतो आणि त्याला जे काही मार्क्स असतात तर ते 30 मार्क आहेत मित्रांनो. म्हणजे पहिला टप्पा 100 मार्कांचा आहे, दुसरा टप्पा 30 मार्कांचा आहे आणि तिसरा टप्पा जनरल इंटरव्ह्यूचा तो देखील 30 मार्कांचा आहे. आता इथं या ठिकाणी सिलेक्शन फॉर दी इथं मेडल फार महत्त्वाचं आहे. होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये तुम्ही गोल्ड मेडल मिळवत असाल तर खरोखर त्या ठिकाणी भविष्यामध्ये तुम्ही एक सायंटिस्ट, वैज्ञानिक बनण्यासाठी कॅपेबल आहात असा हा अर्थ निघत असतो. प्राइजेस वगैरे या दुय्यम गोष्टी येतात, पण खरोखर ही परीक्षा क्रॅक करणं आणि तुम्हाला गोल्ड मेडल मिळणं तर ही एक मोठी अचिव्हमेंट तुम्ही इथं मानू शकता. तर मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन फॉर दी मेडल ह्याच्यामध्ये कन्सिडरिंग 30% मार्क्स फॉर ऑफ फेज 1 म्हणजे एकंदर फेज 1च्या मार्कांना आणखी देखील कन्सिडर केलेलं आहे. त्यानंतर फेज 2, फेज 3 आणि फेज 4 जे काही येतं तर याचे मार्क्स कन्सिडर केले जातात, पूर्ण कन्सिडर केले जातात. म्हणजे ओव्हरऑल या ठिकाणी मित्रांनो या सगळ्या ह्याच्यानंतर जे काही टॉपचे मेरिट वाईज टॉप 10% विद्यार्थी असतात तर त्यांना गोल्ड मेडल मिळत असतं. म्हणजे गोल्ड मेडल फक्त एकाच विद्यार्थ्याला मिळतं असं काही नाही आहे. तर इथं या सगळ्या टप्प्यानंतर जे काही टॉप 10 विद्यार्थी असतात त्यांना गोल्ड मेडल मिळतं, सर्टिफिकेट मिळतं आणि जवळपास 3000ची स्कॉलरशिप पर मंथ मिळत असते. मित्रांनो जनरल इंटरव्ह्यूबद्दल पाहिलं, पण त्यासोबत आणखी एक इंटरव्ह्यू तुम्हाला इथं पाहायला भेटतो
खरं तर या ठिकाणी जो काही तुम्ही प्रोजेक्ट रिसर्च प्रोजेक्टचा जो काही तुमचा असतोय, तर त्याचा जो काही रिपोर्ट सबमिट केलेला असतो थ्रू मेल, तर त्याच्यावर देखील एक त्या ॲक्शन रिसर्च वर्कवर इंटरव्ह्यू होत असतो. त्यासाठी देखील 30 मार्क असतात आणि 5 ते 7 मिनिटांचा तो कालावधी असतो. मित्रांनो, या ठिकाणी नेक्स्ट 60% कॅन्डिडेट विल गेट सिल्वर मेडल सर्टिफिकेट अँड स्कॉलरशिप ऑफ RS 2000. मित्रांनो, हे सगळं इंटरव्ह्यू वगैरे जर पाहिले तुम्ही, म्हणजे पहिला टप्पा 100 मार्कांचा आहे. पहिला टप्पा 100 मार्कांचा. नंतर तुम्हाला फक्त जे काही त्याचं वेटेज आहे तर ते 30% कन्सिडर केलं जातं. म्हणजे एकंदर या मार्कांना देखील शेवटपर्यंत तुमचा जो काही फेज 2 आहे तर तो 30 मार्कांचा आहे, फेज 3 30 मार्कांचा आणि फेज 4 30 मार्कांचा. म्हणजे हे 90 मार्क आणि याचे 30% म्हणजे असे एकंदर जे काही फायनल मार्क्स होतील तर त्यामध्ये टॉप 10 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळतं. त्याच्यानंतरचे जे काही टॉप त्यांना सिल्वर मेडल आणि त्यासोबतच 2000 रुपये स्कॉलरशिप. म्हणजे बघा, 10% विद्यार्थी गोल्डवाले, 60% विद्यार्थी सिल्वरवाले आणि उरलेले जे काही 30% विद्यार्थी येतं तर यांना ब्रॉन्झ मेडल मिळत असतं. त्यांना ब्रॉन्झ मेडल आणि त्यासोबतच सर्टिफिकेट आणि 1000 रुपयाची स्कॉलरशिप देखील. एकंदर तुम्ही शेवटच्या टप्प्यात मिळत असतं. आता या ठिकाणी स्कूल लेवलला देखील काही केलेले आहेत, कारण सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांना बसवणे तर ह्या मोठा टास्क असतो. या ठिकाणी शाळांसाठी देखील काही प्राइजेस ठेवलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही जर पाहिलं, डॉक्टर विक्रम साराभाई पुरस्कार, हा पुरस्कार जो काही आहे त्याचं नाव लक्षवेधी गुणवत्ता पुरस्कार हा शाळांना दिला जातो फॉर रिमार्केबल मॅक्झिमम. एखाद्या शाळेतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल, सिल्वर मेडल किंवा ब्रॉन्झ मेडल मिळाले असेल तर अशा शाळांना हा लक्षवेधी गुणवत्ता पुरस्कार दिला जातो. आणि त्यासोबतच मित्रांनो, विज्ञान जत्था ट्रॉफी म्हणजे सहभाग त्या शाळेतून जास्तीत झालेले असतील तर अशा अशा शाळांसाठी दिला जातो. तो म्हणजे विज्ञान जत्था मॅक्झिमम पार्टिसिपेशन फॉर दिस एक्झाम. आणि मॅक्झिमम जर मेडल्स एखाद्या शाळेमधून मिळालेले असतील तर त्यांना डॉक्टर विक्रम लक्षवेधी मिळत असतो. म्हणजे एकंदर मित्रांनो, आपल्या शालेय जीवनामध्ये जे विद्यार्थी इयत्ता 6वीला किंवा इयत्ता 9वीला यावर्षी तर त्यांनी हमखास या परीक्षेत सहभागी व्हायचंच आहे. निश्चितच तुमच्या भविष्यात विशेषतः सायन्स फील्डमधल्या असेल जे काही तुमचं एज्युकेशन असेल तर त्यासाठी परीक्षा अतिशय निर्णायक ठरणार आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी गोल्ड मेडल, सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलं तर हे खूपच मोठं यश आहे. आणि त्याला त्या टप्प्यापर्यंत जातील त्या शिक्षणाच्या दृष्टीनं. तर मित्रांनो, या त्यांनी ताबडतोब 31 जुलैपर्यंत त्यांना 10 ऑगस्टपर्यंत होईल. लेट हा फॉर्म नक्कीच भरावा. सध्या किंवा 7वी 8वीला येतं तर त्यांनी देखील अवश्य जेव्हा ते 6वी किंवा 9वीला जातील तर हा जो काही फॉर्म आहे तर भरावा. या परीक्षेमध्ये घेवावं, कारण आपल्या देशाला जे काही तर वैज्ञानिकांची आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याची खूपच जास्त गरज आहे. आणि त्या दृष्टीनं ही परीक्षा तुम्हाला तो वैज्ञानिक दृष्टिकोन बिल्ड करण्यासाठी फार जास्त मदत करणार आहे. मित्रांनो, तर या ठिकाणी विद्यार्जन सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून आपण याच पद्धतीनं वेगवेगळ्या परीक्षांविषयी जे विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देऊ शकतात विषयी वरचेवर प्रयत्न करतच असतो. यासोबतच व्हिडिओ शेअर करणारच आहे, तुमच्यासोबत घेऊन येणारच आहे. ज्या परीक्षा आणि त्या परीक्षांची कशी तयारी करायची याबद्दलचं सखोल मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.